वारणा विद्यापीठाचे पहिले नूतन कुलगुरू म्हणून डॉक्टर डी शिर्के यांनी गुरुवारी पदाची सूत्र स्वीकारली। यावेळी त्यांचा वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना नूतन कुलगुरू डॉक्टर डी शिर्के यांनी वारणा विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून मला विशेष आनंद असल्याचं सांगितलं। सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या दूरदृष्टीतून वारणेचे नंदनवन साकारलंय। वारणेच्या शैक्षणिक क्षेत्राला व्यासपीठ मिळाल्यानं विद्यापीठाची जबाबदारी वाढली असून हे विद्यापीठ क्लस्टर मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली। वारणा विद्यापीठ झाल्यामुळे आमदार विनय कोरे यांचं स्वप्न साकारलं असून वारणा विद्यापीठ आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचं डॉक्टर शिर्के यांनी सांगितलं। एकंदरीत सर्वांच्या सहकार्यानं सर्व घटकांना विश्वासात घेऊन वारणा विद्यापीठाचा हा जो काय कारभार आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं मला करता येईल याचा विश्वास आहे। आणि वारणा विद्यापीठाचं नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आदरणीय कोरे साहेबांनी, त्यामध्ये निश्चित आम्हाला यश मिळेल। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी विद्यापीठाचे कुलगुरूपद कमी लोकांच्या भाग्यात असतं, पण वाठारच्या सुपुत्राला कुलगुरू होण्याचं भाग्य मिळाल्याचं सांगितलं। यावेळी सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील, वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही कारजींनी, प्राचार्य डॉक्टर DN माने, डॉक्टर AM शेख, डॉक्टर किरण पाटील यांच्यासह वारणा शिक्षण मंडळातील प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते।